नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, अडाणी ग्रुपच्या दोन जबरदस्त कंपन्यांनी आपला फ्युचर प्लॅन डिस्क्लोज केला आहे. फॉर एक्झाम्पल, त्या कंपन्या फ्युचरमध्ये कशा प्रकारे आपला बिझनेस वाढवणार आहे, हेच या दोन कंपन्यांनी सांगितले आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. अडाणी ग्रुप stocks with capex plan of rupees 75,000 कोटी and 50 gigawatt renewables capacity. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आपल्या अडाणी ग्रुपच्या दोन कंपन्यांमधली पहिली कंपनी आहे अडाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. आणि मित्रांनो, अडाणी पोर्ट्स इंडियाची लार्जेस्ट इंटिग्रेटेड पोर्ट अँड लॉजिस्टिक्स कंपनी आहे. आणि मित्रांनो, अडाणी पोर्ट्स ही कंपनी फायनान्शियल इयर 2029 पर्यंत आपला बिझनेस वाढवण्यासाठी कॅपेक्स म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे बिझनेस वाढवण्याकरिता इन्व्हेस्टमेंट करणार आहे. फायनान्शियल इयर 2029 पर्यंत 75,000 कोटी रुपयांचे. आणि मित्रांनो, हे जे कंपनी बिझनेस वाढवण्याकरिता इन्व्हेस्टमेंट करणार आहे, यामधला सर्वात जास्त कंपनी आपला पोर्ट्स आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चरचा बिझनेस वाढवण्याकरिता या फंडमधला सर्वात मोठा अलोकेशन या बिझनेससाठी करणार आहे. आणि मित्रांनो, अडाणी पोर्ट कॅपॅसिटी वाढवण्याकरिता जवळपास 45 ते 50,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. तसेच कंपनीचा टार्गेट आहे 2030 पर्यंत कार्गो हँडलिंग टार्गेट आहे कंपनीचा 2030 पर्यंत 1 बिलियन टन्सचा. आणि तसेच कंपनी म्हणजे अडाणी पोर्ट्स 15,000 ते 20,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे लॉजिस्टिक्ससाठी. आणि मित्रांनो, यामध्ये 20 लॉजिस्टिक्स पार्क बिल्ड करेल. या फंडचा उपयोग कंपनी तसेच डिप्लॉईंग 300 रेल्वे रेक्स तसेच वेअरहाऊसिंग आणि मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट कॅपेबिलिटीज वाढवण्याकरिता या 15,000 ते 20,000 कोटी रुपयांच्या फंडचा उपयोग अडाणी पोर्ट्स करणार आहे. तसेच मित्रांनो, अडाणी पोर्ट्स 5,000 कोटी रुपये टेक्नॉलॉजी अपग्रेड, डिकार्बोनायझेशन एफर्ट, ऑपरेशन्स इफिशियन्सी आणि सस्टेनेबिलिटी एन्हान्स करण्यासाठी या 5,000 कोटी रुपयांचा उपयोग करणार आहे अडाणी पोर्ट्स ही कंपनी. तसेच मित्रांनो, अडाणी पोर्ट्सचा उद्देश आहे फायनान्शियल इयर 2029 पर्यंत आपला रेव्हेन्यू 65,500 कोटी रुपयांचा करण्याचा, तसेच इबिडा 36,500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचवण्याचा. आणि मित्रांनो, कंपनी टार्गेट करत आहे स्ट्रॉंग डबल डिजिट ग्रोथचा फ्रॉम इट्स फायनान्शियल इयर 2025च्या बेसनुसार. तसेच मित्रांनो, कंपनीचा प्लॅन आहे 150+ व्हेसल्स मरीन फ्लीट स्केल करण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. तसेच कंपनीचा प्लॅन आहे मिडल ईस्ट आणि आफ्रिकामध्ये आपला बिझनेस वाढवण्याकरिता. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की अडाणी पोर्ट्स ही कंपनी आपला बिझनेस वाढवण्याकरिता फायनान्शियल इयर 2029 पर्यंत 75,000 कोटी रुपयांची जबरदस्त इन्व्हेस्टमेंट करत आहे. तसेच कंपनीचा रेव्हेन्यू टार्गेट काय आहे, तसेच कंपनी कशा प्रकारे बिझनेस वाढवणार आहे, हे आपण आतापर्यंत बघितले. तर चला आता आपण अडाणी पोर्ट्सची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण अडाणी पोर्ट्सचा टोटल शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला, तर अडाणी पोर्ट्समध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.89%, एफ-आयएसची होल्डिंग आहे 13.61%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 15.03% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.48%. आणि जर आपण पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला, तर अडाणी पोर्ट्सचे सेल्स फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 20,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, फायनान्शियल इयर 24 मध्ये होती 26,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती
30,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 5,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 8,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 11,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, अडाणी पोर्ट्समध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, अडाणी ग्रुपच्या 2 कंपन्यांमध्ये सेकंड कंपनी आहे अडाणी ग्रीन एनर्जी. आणि मित्रांनो, या कंपनीचा म्हणजे अडाणी ग्रीनचा उद्देश आहे 2030 पर्यंत आपली ऑपरेशनल रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी वाढून 50,000 गिगावॅट पर्यंत करण्याची. आणि मित्रांनो, कंपनीची फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफ नुसार ऑपरेशनल कॅपॅसिटी आहे 16.7 गिगावॅट. आणि मित्रांनो, हा 16.7 गिगावॅटची कॅपॅसिटी इयर ऑन इयर बेसिसवर 45%ची जबरदस्त ग्रोथ दर्शवते. आणि मित्रांनो, जर आपण अडाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघितली तर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर अडाणी ग्रीनमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.44%, FISची होल्डिंग आहे 11.29%, DISची होल्डिंग आहे 2.98%, पब्लिकची होल्डिंग आहे 23.30% आणि अडाणी ग्रीनचा जर आपण पूर्ण फायनान्शियल इयरचा कन्सॉलिडेटेड डेटा बघितला तर अडाणी ग्रीनची सेल्स फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 7,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. फायनान्शियल इयर 24 मध्ये होती 9,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 11,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 900 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 1200 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि अडाणी ग्रीनचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 2,001 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार अडाणी ग्रुपची दिग्गज कंपनी अडाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.43% आणि अडाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 असतो हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, याच्या आधी सुद्धा आपण बघितले होते की अडाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडमध्ये देखील प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% होती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडाणी ग्रुपच्या 2 दिग्गज कंपन्या ज्यामध्ये पहिलीचे नाव होती अडाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड आणि सेकंड कंपनीचे नाव होती अडाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड. या दोन्ही कंपन्या अडाणी पोर्ट्स फायनान्शियल इयर 2029 पर्यंत आपला बिझनेस वाढवण्याकरिता 75,000 कोटी रुपयांची जबरदस्त कॅपेक्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट करणार आहे. तसेच अडाणी ग्रीन ही कंपनी फायनान्शियल इयर 2030 पर्यंत आपली कॅपॅसिटी वाढून 50 गिगावॅट करणार आहे. आणि आपण हेच अडाणी पोर्ट्स अँड अडाणी ग्रीनचे फ्युचर टार्गेट आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तसेच अडाणी पोर्ट्स अँड अडाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडची आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.